ज्या वयात लहान मुलांच्या हातात खेळणी पाहिजे, त्या वयात त्यांच्या हातात भिकेची झोळी आली. ज्या लहानग्यांनी जगाला ज्ञानाचा प्रकाश दिला, त्यांनाच समाजाने अंधारात लोटले. ही कथा आहे चार भावंडांची, ज्यांनी समाजाचे अपमान, बहिष्कार आणि दुःखाचे विष पचवून अवघ्या जगाला अमृताची संजीवनी दिली. हे चरित्र आहे आपले लाडके माऊली संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे. वडिलांनी संन्यास सोडून पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केला, म्हणून तत्कालीन समाजाने या निष्पाप लहान मुलांना संन्यासांची मुले म्हणून वाळीत टाकले. अन्न नाही, पाण्याचा थेंब नाही आणि डोक्यावर छत्र देखील नाही. समाजाने प्रायचित्त म्हणून आई वडिलांना देहत्यागाची शिक्षा दिली. निष्पाप आई वडिलांनी आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी हसत हसत इंद्रायणीच्या पात्रात आत्मसमर्पण केले. चार लहान बालके एका रात्रीत अनाथ झाली. जरा विचार करा, किंवा काय मानसिक अवस्था असेल त्या लहानग्यांची, आणि ते पण त्या काळामध्ये. एक दिवस ज्ञानेश्वर माऊली भिक्षा मागायला गावात गेले, पण लोकांनी त्यांना अन्नाऐवजी अपमान आणि दगडधोंडे दिले. अत्यंत दुःखी होऊन माऊलींनी स्वतःला झोपडीत कोंडून घेतले. तेव्हा त्यांची लहान बहीण मुक्ताबाई दारावर हात मारून रडू लागली आणि म्हणाली, अहो ज्ञानेश्वरा, तुम्ही जर जगाचे माऊली आहात, समाजाने दिलेल्या दुःखाने तुम्हीच दार बंद केले, तर या जगाचा उद्धार कोण करणार? त्यानंतर ताटी उघडा ज्ञानेश्वरा. लहान बहिणीच्या शब्दांनी ज्ञानेश्वरांनी मनातील दुःखाची जागा अथांग करुणेने घेतली. जगाने मला जितका द्वेष दिला, मी जगाला तितकेच प्रेम देईन, असं देखील ज्ञानेश्वर महाराज त्यावेळेस म्हणाले. शुद्धीपत्र मिळवण्यासाठी ही भावंडे पैठणला गेली. तेथील अहंकारात अंध झालेल्या पंडितांनी माऊलींची टवाळी केली आणि विचारले, ज्ञानदेव नाव आहे, मग या रेड्यात आणि तुमच्यात काय फरक आहे? माऊलींनी अत्यंत नम्रपणे सांगितले, प्रत्येक जीवात तोच ईश्वर वास करतो. आणि त्यांनी त्या रेड्याच्या पाठीवर आणि डोक्यावर हात ठेवला. आणि काय आश्चर्य, ज्या काळात केवळ हंबरणे माहीत होते, तो स्पष्ट शब्दात वेदांतीत शब्द उच्चारू लागला. पंडितांचे डोळे उघडले. ज्यांना कालपर्यंत समाजाने नाकारले होते, त्यांच्या चरणी संपूर्ण पैठण त्यावेळी नतमस्तक झाली. संस्कृत भाषेतील कठीण ज्ञान सामान्य वारकरी, शेतकरी आणि कष्टकऱ्यांपर्यंत पोहोचावे म्हणून अवघ्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी ग्रंथाची रचना केली. ज्ञानेश्वरी पूर्ण झाल्यावर माऊलींनी ईश्वराकडे स्वतःसाठी काहीही मागितलेले नाही. त्यांनी मागितले ते फक्त पसायदान, सर्व जगाच्या कल्याणाची प्रार्थना. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. ज्या समाजाने मला त्रास दिला, त्या समाजातील दुर्जनांची बुद्धी नष्ट हो आणि त्यांचे भले हो. इतकी अथांग क्षमाशीलता फक्त आणि फक्त एका माऊलीमध्येच असू शकते. ती माऊली म्हणजे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज. म्हणून हे संपूर्ण जग त्यांना माऊली या नावाने ओळखतं. अवघ्या 21 वर्षाच्या अल्प आयुष्यात आपले अवतरण कार्य पूर्ण करून कार्तिक वद्य त्रयोदशीला माऊलींनी आळंदी येथे संजीवन समाधी घेण्याचा निर्णय घेतला. सोपानदेव, मुक्ताबाई आणि संत नामदेवरायांचे
डोळे अश्रूंनी भरले होते. माऊलींनी समाधीच्या नामाचा गजर करत ज्ञानस्थ झाले. नामदेव महाराजांनी समाधीवर शिळा ठेवली. शरीराने माऊली निघून गेले, पण त्यांच्या शब्दांच्या रूपाने ते आजही प्रत्येक वारकऱ्यांच्या हृदयात जिवंत आहेत. ज्ञानेश्वर माऊलींचे जीवन आपल्याला शिकवते की समाजाने कितीही अन्याय अत्याचार केले तरी आपल्या मनातील करुणा आणि प्रेम कधीही संपू देऊ नका. माऊलींच्या या पवन चरित्राने तुमच्याही डोळ्यात अश्रू आणले असतील तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. कमेंटमध्ये ज्ञानोबा माऊली तुकाराम लिहायला विसरू नका. आणि आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. अशाच तऱ्हेचे व्हिडिओ, संत कार्य, संतांचे जीवन आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत राहू. असा दान ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला दिला आहे. त्यामुळं आपण नेहमी त्यांची ऋणी राहू. तोपर्यंत धन्यवाद.